अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुक्मिणी तालुका हातकणंगले येथे समस्त बौद्ध समाज यांच्या वतीने महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांची 2570वी जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली। त्यानिमित्त प्रारंभी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन प्रांगणातील धम्म ध्वजारोहण तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। बौद्ध समाजाचे नूतन अध्यक्ष पप्पू उर्फ बाबासाहेब कांबळे यांनी सर्व उपस्थित मान्यवर व उपासक यांच्या समवेत त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदन केले। यानंतर उपस्थित मान्यवर व बौद्ध अनुयायी यांनी भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले। तदनंतर रुकडीतील चित्रकार अनिल तुकाराम कांबळे यांच्या कुंजल्यातून साकारलेल्या मुक्तिदाता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन रुकडी गावच्या सरपंच सो राजश्री संतोष रुकडीकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या प्रसंगी बौद्ध उपासक शैलेश कांबळे सर या प्रसंगी बोलताना म्हणाले की आपल्या विश्वाचं भलं व्हावं म्हणून महामानवांनी योग्य मार्ग बनवून ठेवला आहे। गौतम बुद्धांचे विचार आपल्या जीवनात आचरणात आणणे गरजेचे आहे। समाजाचं भलं शोधलं तरच आपला मार्ग सुखकर होईल असे मत त्यांनी व्यक्त केले। दरम्यान माजी उपसरपंच शीतल खोत, केडी चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमानंतर येथे अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते, याचा सर्वांनी लाभ घेतला। या कार्यक्रम प्रसंगी सरपंच राजश्री रुकडीकर, उपसरपंच पाकीच्या मुलाणी, जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, माजी उपसरपंच शीतल खोत, शमुवेल लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष रुकडीकर, जगन्नाथ दाभाडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्या, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कविता कांबळे, देवानंद कांबळे, सदानंद नाडे, शरद कांबळे पेंटर, सुभाष कांबळे, बौद्ध समाज नूतन अध्यक्ष बाबासाहेब कांबळे व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी सूर्यकांत कांबळे, केडी चव्हाण, विजयकुमार गायकवाड, अप्पा सोबनगे तसेच परिसरातील मान्यवर व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।